स्वच्छता बघायला मिळाली. आमच्या एका धाराशिवच्या बसस्टँडला असं अचानक गेलो होतो. अचानक गेल्यानंतर मला ते शाळकरी मुली एक साधारणतः 9वी-10वीत शिकणाऱ्या भेटल्या. मी बोललो, काय गं 7 वाजले अजूनपर्यंत तुम्ही इकडे कशा काय, तुमची शाळा काय उशिरा सुटते का? नाही म्हणे काका आमची शाळा रोज 5 वाजता सुटते, परंतु बसेस एवढ्या उशिरा येतात आणि त्या उशिरा आल्यामुळे आम्हाला घरा पोचायला उशीर होतो. 8-8:30ला सुद्धा आम्ही घरी पोचतो. आमच्या घरातली लोक संशयानं आमच्याकडे बघतात, काही ओरडतात, काही मारतात. अशा पद्धतीनं वागणूक झाली. आमच्या तर एका मैत्रिणीनं आत्महत्या केली आणि दुःख झालं मला त्या गोष्टीचं, की फक्त एसटी वेळेवर येत नाही, घरी उशिरा गेल्यामुळे आईवडिलांचा आणि कुटुंबियांचा त्या मुलांना त्रास होतो. मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण केलं जातं. की सेकंड डे माझा एक स्पेशल जो नंबर असतो तो नंबर मी त्या मुलींसाठी 180025221251 मी हॉटलाईन नंबर तो चालू केला. एका दिवसामध्ये 308 तक्रारी आल्या. सगळ्या तक्रारींचं निराकरण करायला सांगितलं आणि एकदम त्या मुलींना सांगितलं, काही काळजी करू नका, तुम्ही डायरेक्ट जर मला जरी फोन केला तरी किंवा मी फोन न उचलला तर मेसेज केला तरी तुमचा मेसेज संबंधितांकडे पोहोचेल, तुम्हाला प्रत्येकीला न्याय मिळेल. आणि चांगली झाली. आता तक्रारी फार कमी आहेत, पूर्ण संपलेल्या नाही आहेत पण कमी आहेत. वेळेवर मुली आता घरी पोहोचतात. नाही, मला असं वाटतं की एक चांगली उपलब्धी असं म्हणायला हरकत नाही, कारण फ्रिक्वेन्सी ही नक्कीच वाढली पाहिजे. मला आणि असं वाटतं की केवळ धाराशिवमध्ये नाही तर हा मोरले सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आम्ही केलेलं आहे. आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ताकीद दिली, समजा जर तुमच्या एसटी वेळेवर पोहोचली नाही आणि विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकले तर ते जर त्यांचं वर्ष वाया गेलं तर मी 1 वर्ष तुम्हाला सक्तीच्या रजेवर पाठवेल. म्हणजे विद्यार्थ्यांचं जर नुकसान झालं तुमच्यामुळे तर तुम्हाला शिक्षा ती भोगावी लागेल. आणि जरा आता तरी थोडंसं सुरळीत आहे असं मला वाटतं. आणि हा धाराशिव सोलापूरचा मेसेज राज्यातील सगळ्या ठिकाणी गेलं. काही तर बांधावर अशी मी व्यवस्था केली आहे, शेतकऱ्याची पोरं जर बांधावर जरी उभं राहिली तरी ती बस कंपल्सरी त्यांनी थांबवायला पाहिजे. म्हणजे आमची एसटी बांधावर जाते, स्टॉप नसला तरी चालेल, परंतु आमच्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी हात दाखवला विद्यार्थ्यांनी ती थांबली पाहिजे. हात दाखवा बस थांबवा हा निर्णय घेतलेला आहे.